सर्वांना नमस्कार। ऊसामध्ये सर्वात चांगली व्हरायटी 15012 याबाबतची माहिती आज आपण घेऊयात। आपण पाहतोय की ही जी ऊसाची व्हरायटी आहे, एका बेटावर 7 ते 10 पर्यंत ऊसाचे फुटवे आपल्याला येतात आणि हे आपण जे ऊस पाहतोय हे 15012 चे आहेत आणि याची माहिती आपण सविस्तर घेऊयात। ऊसाचा फुले ऊस 15012 ज्याला की MS 17082 असंही नाव आहे। तर हा जो वाण आहे फुले ऊस 15012 मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथून फुले 265 आणि को 94008 यांच्या संकरातून हा 2021 साली विकसित झालेला आहे। आडसाली, पूर्व हंगामी, सुरू या तिन्ही हंगामासाठी या जातीची शिफारस करण्यात आलेली आहे आणि ही जी जात आहे त्याचे ऊस जे आहेत ते सरळ वाढतात, कांड्या लांब असतात, जाड आणि कांड्यावर पांढरा रंगाचा थर असतो। ही जात पाण्याचा ताण सहन करणारी व न लोळणारी आहे आणि जवळपास 16 फुटापर्यंत उंच वाढणारी ही जात आहे, असं ह्या जातीचं वैशिष्ट्य आहे। तसंच ही जी जात आहे रसवंतीसाठी पण अतिशय उत्तम आढळून आलेली आहे। ऊस पाचट न काढता हिरवट पिवळसर आणि पाचट काढल्यानंतर पांढरट हिरवा या जातीचा दिसतो। फुले 15012 ऊसाचे वजन हे 1890 पर्यंत म्हणजे जवळपास 1900 ग्रॅमपर्यंत आढळून आलेलं आहे आणि को 863032 पेक्षा हे 15% अधिक आहे। ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे। कांडीची जाडी आपण बघितलं तर 29.20 मिलीमीटर इतकी आहे आणि फुले ऊस 15012 सरासरी खोडवा उत्पादन हे 130 टन प्रति हेक्टरी इतकं मिळतं। 8612 पेक्षा जे प्रचलित वाण आहे आडसालीत 13.36%, पूर्व हंगामात 11.68% आणि सुरू हंगामात जवळपास 7.5% आणि खोडव्यात 8% अधिक उत्पादन या जातीनं दिलेलं आहे। फुले 265 पेक्षा सुद्धा 3 ते 4% जास्त उत्पादन देण्याची क्षमता ही 15012 मध्ये आहे। म्हणून आपल्या शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की आपण कुठल्याही हंगामात ऊस लागवड करायचा असो 15012 या जातीचा अवश्य वापर करा। निश्चित आपल्याला याच्यापासून फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला।